घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत. आणि घरचा वैद्य मराठी चॅनल असे आपले अलग अलग चॅनल आहेत मित्रांनो. तर घरच्या तंत्रावर तुम्हाला आज एकदम रामबाण असा उपाय सांगणार आहे की धनवृद्धी, दारिद्र्य जरी असलं लागलेलं दारिद्र्य नाशक, तुमचं दारिद्र्य निघून जायचे, पैसा भरपूर येईल लक्ष्मी वृद्धीसाठी. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. तुम्हाला 100% फरक पडणार आहे आणि साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. तर उपाय करायचा आहे कसा आणि काय, चला आपण सांगतो तुम्हाला. आता तर काय करायचं मित्रांनो, दारिद्र्य आणि पैसा येण्यासाठी, सिद्धीसाठी पुष्य नक्षत्रा दिवशी तुम्हाला, पुष्य नक्षत्र प्रत्येक महिन्याला असतंच मित्रांनो. तर एखाद्या पुष्य नक्षत्रा दिवशी तुम्हाला घरी येऊन आंघोळ, स्वच्छ कपडे परिधान करून जायचं आहे. तर कपडे नवीन घातल्यानंतर घरून निघालं, एक कोयता इळा काहीतरी घेऊन जायचं आणि तुम्हाला जाताना पुष्य नक्षत्राच्या आदल्या दिवशी आंब्यावर तुम्हाला एक गाठ बांडगुळ बघून ठेवायचे. आंब्याच्या झाडावर अशी गाठ असते मित्रांनो, ती गाठ बघून ठेवायची. आणि पुष्य नक्षत्र दिवशी घरून निघाल्यावर अजिबात कुणाला बोलायचं नाही, काय नाही, नीट तुम्हाला त्या आंब्याकडे जायचे ज्या आंब्यावर बांडगुळ आहे. घरी येऊन निघताना तुम्हाला मित्रांनो बारका एक जप करी द्यायचे मनातल्या मनात. तर जप अशा प्रकारे: सोहा सोहा सोहम, सोहा सोहम सोहम. सोहमचा जप करी द्यायचा मित्रांनो, कुणाला बोलायचं नाही, गाडीवर गेला तरी चालतंय. सोहम सोहमचा जप करी की बांधा गेला, जर तुम्हाला वरी झाडावर पूजा करता आली तर त्या बांध्याची पूजा करून घ्यायची मित्रांनो. विधिवत हळद कुंकू, थोडा अक्षता टाकून, अगरबत्ती लावून, आणि बांध्याला इनवणी करायची की माझ्या आयुष्यामध्ये धन दौलत आणि दारिद्र्य जाऊ द्या, म्हणून मी तुम्हाला न्यायला आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या संगत चला, अशी इनवणी करून बारीक जर असलं तर एका फटक्यामध्ये ते बांधा तोडून घ्यायचा मित्रांनो. बांधा तोडून घेऊन ती बांधा तुम्हाला घरी आणून घरी तुम्हाला पूजा करायची. पूजा केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, बारका तुकडा आहे तुम्हाला देवघरामध्ये पूजाला ठेवायचा आहे. एक आपला चिंडवणे, तिची रोजची रोज पूजा करायची. आणि बाहेर कुठं तुम्ही कोर्ट कचेरी तारखेच्या कामाला जाताना एक सुपारी एवढा तुकडा, सुपारी एवढा म्हणा किंवा आपला एक अंड्या एवढा तुकडा, त्याची पूजा करून तुम्हाला तुमची बॅग असेल तुमच्या खिशेमध्ये, तुमच्या संगती कोर्ट कचेरीच्या कुठल्याही कामाला तुम्हाला ती तुकडा संघ घेऊन जायचा मित्रांनो. तुम्ही जर असं काही दिवस करताय तर काही दिवसातच तुम्ही धनवान होणार, पैसा येणार. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जी तुमचे काय कार्य करायचे, तुमचे जी कुठला धंदा व्यवसाय आहे ते तुम्हाला मन लावून आणि एकदम शक्तिवर्धक एकदम ताकदीनं करायचं आहे, तर तुम्हाला कुठं धन येत राहणार आहे. हे पूजापाठ केली म्हणून तुम्हाला घरी बसून चालणार नाही. तुम्हाला कुठली जी तुमचे धंदा पाणी आहे ते तुम्हाला जोमानं करायचं आहे. त्या धंद्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे यश येईल, कुणी पैसा बुडविणार नाही, काही नाही, आणि पैसे येत राहणार आहेत. असे मधून तुमचे एकदम पैसा येत राहील आणि तुमचं जीवनातून दारिद्र्य निघून जाईल, भरपूर पैसा येईल, श्रीमंती येईल. श्रीमंती जरी आली तर गोरगरिबाला दान करा, गोरगरिबाला अन्न द्या, पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या, ताण लागलेला पाणी द्या. त्याच्यामुळे तुमचा पितृदोष असला तर ते पण निघून जात असतो मित्रांनो दान दिल्यानंतर. आणि आपल्याला पण प्रत्येकाने दान द्यायचं असतं मित्रांनो. तर दान दिल्यानंतर एक चांगल्या प्रकारे असतं. आता जरी एखाद्याला दान द्यायचं असलं तर तुम्ही कुणालाही देऊ शकतात, गोरगरिबाला आणि चांगल्या माणसाला दान दिलेलं चांगलं असतं मित्रांनो. तुम्ही पैशाच्या रूपात द्या, धान्याच्या रूपात द्या, तुम्ही काही पण दान दिलं तरी एक चांगलं असतं. म्हणून ही व्हिडिओ जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो ह्याच टप्प्यात. चला, नमस्कार, राम राम.